नमस्कार साईराम, शुभ सकाळ. आपल्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन ब्लॉगची पण सुरुवात झाली आहे. आज थंडी भरपूर आहे. थंडीच्या मानाने काय सांगू, आवाज पण थोडासा कमी झाला आहे. बसला वाटतं मे बी. आणि आज लेट झाला आहे. सगळेजण हळूहळू पुढे चालले. आज सिन्नर जायचं आहे. सिन्नरचा घाट पण आहे, बघूयात. पोचूयात सिन्नरला. बाळा माऊली, साईराम. आपले बाकी माऊली आहेत. साईराम माऊली, बाबा साईराम. चला आजच्या दिवसाची सुरुवात करू, आजच्या ब्लॉगची सुरुवात करू. स्टार्टिंगला बेकार आवाज झालाय, बेकार म्हणजे बेकार, घसा पूर्ण जाम. चला आजची सुरुवात करू आपण. मंडळी, बघता बघता उजेड कसा झाला काय समजलंच नाही, पण थंडीचा तडाखा मजबूत आहे. बेकार म्हणजे बेकार, आवाज विवाज सगळं पॅक आहे. तरी पण चाललंय. आपले माऊली बाबा असे चाललेत बघा, एकमेकांची मिमिक्री करत चाललेत. कोण कसं करतं, कोण कसं करतं, कोण कसं बोलतं. आणि आता जे काय येईल हे सिनेमॅटिक किंवा चांगले चांगले व्ह्यूजचा पार्ट येईल, नक्की बघा. मंडळी, आपल्या वंजरवाडीच्या हॉल्टवरनं निघालेलो. आता रस्त्यात आपले काही माऊली भेटले, पण त्यांच्याशी बोलता बोलता मला आमच्या आकाश माऊलींची आठवण आली. कारण यावर्षी आकाश माऊली आलेले नाही आहेत. तर बाकीचे त्यांचे एरियातले संभाजीनगरचे माऊली आहेत, तर त्यांना विचारू त्यांचा प्रवास कसा झाला आहे. आणि त्यांच्यातले काही आपले सबस्क्रायबर्स पण आहेत, तर आपले काही व्हिडिओज वगैरे ते बघत असतात, तर त्यांना पण भेटूयात आणि प्रत्येकाची आपण ओळख करू. साईराम माऊली, काय म्हणताय, कसा चाललाय प्रवास? काय मग आकाश माऊलींना मिस करताय की नाही? माऊली, कसं वाटतंय? म्हणजे आता 2 दिवसांनी आपण बाबांना भेटणार आहोत आणि बाबांच्या चरणी आपण नमस्कार करणार आहोत. वर्षांनी एकदाच हा प्रवास होतो, पण त्या प्रवासाला तुमचा एक्सपिरियन्स काय आहे तो तुम्ही सांगितलात तर खूप बरं होईल. मला पण म्हणजे माझे एक्सपिरियन्स तर मी तुम्हाला सांगेनच, तुमचे एक्सपिरियन्स मला कळाले तर अजून मला बरं वाटेल. कारण बाबांच्या चरणी आपण सगळेच जाणार आहोत आणि बाबांच्या मानणारे आपण सगळे आहोत. तर बाबांची एक पॉझिटिव्ह बोलतात ना, एक एनर्जी आहे. ती एनर्जी आपल्याला कशी भेटते, काय भेटते पदयात्रेतनं, ह्याच्याबद्दल तुमच्यापैकी एक कोणीतरी सांगितलं तर बरं होईल. साईराम माऊली, साईराम. काय म्हणता? पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव साहिल साळुंके. साहिल साळुंके. साईराम. तर माऊली, कसं वाटतंय तुमचं? आता हा कितवी वारी आहे? माझं पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे. क्या बात आहे. तर पहिल्या वर्षी तुमचं एक्सपिरियन्स काय, म्हणजे काय वाटतंय? एक्सपिरियन्स पहिल्यांदा झालेलो. 6 दिवसाचा स्वर्ग प्रवास, म्हणजे काहीच घरच्यांना विसरून म्हणजे बाबांच्या चरणी जायचं असतं, चालत चालत. ओके, वेगळीच मजा असते. हा, हे तर खरी आहे. आणि आपली सगळी तुमची मित्रमंडळी आहेत, तर तुम्हाला असं कधी वाटलं का आपण प्रवास करताना की मी एकटा पडलोय किंवा मी लॉक झालोय किंवा मला नाही चालता येते, असं कधी वाटलंय का? कधीच नाही वाटलं एवढं. कसं आणि तुम्ही जसं पहिलं तुमचं वर्ष आहे म्हणून तुम्हाला विचारतोय, कारण माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो, मी लॉक झालेलो तेव्हा मला कोण ना कोणतरी चालवायचं. त्या चालवणाऱ्यांपैकी एक आकाश माऊली होते, म्हणून मी त्यांना कधीच नाही विसरत. मी कधी पण त्यांचं आठवण काढतो. म्हणून तुमच्यापैकी तुम्ही कधी लॉक वगैरे झालात तर तुमचे आकाश माऊली जसे आहेत, जसे एक संघाने तुमच्या सगळ्यांसोबत राहतात, तसेच तुम्ही राहा आणि एकमेकांना सपोर्ट करत राहा. आपले नवीन माऊली आहेत, त्यांचं पहिलाच वर्ष आहे आणि आपले ओळखीचे आहेत सिद्धेश्वरवाले. साईराम. आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत, हे आहेत. त्यांना तर काय म्हणणार, त्यांचा मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. काय म्हणता माऊली? तर या सगळे खूप छान आहे. त्यांच्याशी सगळ्यांशी बोललो ना, खूप बरं वाटलं.
तर माऊली, आता ह्या सगळ्यांशी बोलता बोलता आपण आपला पुढचा प्रवास चालू करूयात आणि पुढच्या प्रवासात जे काय होते आणि असे काय काय माऊली आपल्याला भेटणार आहेत आणि असे काय काय सबस्क्रायबर्स पण आपल्याला भेटणार आहेत की ज्यांच्यासोबत आपल्याला बोलून अजून खूप भारी वाटेल. तर मंडळी, काय म्हणता, जाऊया ना आता पुढे? चलो, ओम साईराम. ओम साईराम. मंडळी, मगाशीच पोचलेलो जेवणाच्या हॉल्टला. तर झोपलो, आराम केला आणि म्हटलं की आता येऊ भंडाऱ्याला. तर भंडारा बघा, खिचडी आहे, लोणचं, पापड आणि आपलं बाबा साईराम. साईराम या सर्वजण जेवायला. नमस्कार साईराम मंडळी. आता दुपारच्या हॉल्टपासून निघालो आहे. सिन्नर घाट चढला. कसा चढला वन टाईममध्ये मला कळालंच नाही. आता आपले सगळे माऊली निघालेत आणि गुड न्यूज बघा, शिर्डी इकडे दाखवते. शिर्डीचा बोर्ड आहे. तो बोर्ड बघूनच एकदम असं मन प्रसन्न होतं. आणि संदेश माऊली तिकडे आहेत. इकडे आपले बाबा आणि बाळा. बाकी साईराम माऊली. साईराम 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 साईराम. बाकी अविनाश माऊलींनी आज कुठला गेअर टाकलाय काय माहिती, आम्हाला सोडून सोडून पुढे पुढे चाललेत. अविनाश माऊली पुढे आहेत. तर चला, आजचा उरलेला प्रवास तो आता करायचा आहे. आणि एक मिनटं बघा, सिन्नर 8 किलोमीटर आहे. म्हणजे आता आम्ही जिथे आहोत तिथून सिन्नर 8 किलोमीटर आहे. चला आता आपण जाऊ आपल्या पुढच्या प्रवासाला. साईराम मंडळी, आपल्या आजच्या दिवसाचा भंडारा बघा काय. आणि आज जरा तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे खिचडी आणि दही घेतलं आहे आणि प्रसाद आहे त्याच्यामुळे पुरी आणि घेतली आणि खिचडी आणि बाकी मसालेदार काहीच नाही खायचं आहे. या सर्वजण जेवायला. आपले बाकीचे माऊली आहेत, बाकी सगळे माऊली बसले. साईराम इथे साईराम. या सर्वजण जेवायला. प्रेम तुझला आरती घेऊन करी हो जय जय साईनाथ. आता पौरावे मंदिरी हो, सोडून जाया दुःख वाटते बाबांच्या चरणात. आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, बाबा करा साईनाथा. चिन्मय हे सुखधाम धावने पौरा एकांता.
साईराम मंडळी जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर शेजारती वगैरे झाली आणि वारीतले दिवस हे फटाफट कसे निघून गेले काही समजलं नाही. अजून 2 ते 3 दिवस आहेत, पण त्याच्यात खूप सारे प्रोग्राम वगैरे आहेत आणि खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कवर करायच्या आहेत. तर आज आपल्याला शेडच्या बाहेर आहोत आपण आणि आजचा मुक्काम सिन्नरमध्ये आहे. तर थंडीत जाणार आहे आजचा दिवस, बघूयात. तर आजची व्हिडिओ मी जास्त वाढवत नाही आहे. तर आपण भेटू उद्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या, पाहत राहा ब्लॉग विथ राहुल. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. इथे बाकीचे झोपलेत म्हणून थोडंसं शॉर्टमध्ये बोललो आहे. बाळा झोपलाय, हा कुठे चाललाय काय माहिती है ना. कुठं चालला आता? झोपायला. चला, त्याला थंडी वाजते, आपण पण झोपू आता.